आणि आताच्या क्षणाची एक सगळ्यात मोठी घडामोड आपण बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं मोठे आदेश दिलेले आहेत आणि 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार तारीख पे तारीख सुरू होती, मात्र 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देतील। सोमेश, नक्कीच अतिशय महत्वाचा असा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की निवडणुका थांबवण्याचं आम्हाला काही विशिष्ट कारण वाटत नाहीये, कारण यापूर्वी निवडणुका ज्या थांबवल्या गेल्या त्या ओबीसीचा आरक्षणाचा एक गुंतागुंतीचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशात स्टेटस को मेंटेन ठेवा असं म्हटलं गेलं आणि तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्या गेल्या। पण आज जस्टिस सूर्यकांत यांच्या न्यायपीठासमोर ज्यावेळी याविषयी सुनावणी झाली त्यावेळी त्यांनी काही प्रश्न विचारले। त्या म्हणाले की एकतर निवडणुका घ्यायच्याच नाहीत का, जर निवडणुका या प्राथमिकता आहे म्हणजे प्रायोरिटी या इलेक्शन्स आहेत, त्यामुळे तुम्ही 4 महिने किंवा 6 महिने, आता फायनल ऑर्डर मध्ये ते एक्झॅक्ट टाइम लिमिट सांगतील, ते म्हणालेत की निवडणुका घ्यायला सुरुवात करा। बाकीचे सर्व मुद्दे आहेत की त्या जुन्या कायद्याने घ्यायच्या, नवीन कायद्याने घ्यायच्या, ओबीसींना दिलेलं आरक्षण योग्य आहे की अयोग्य आहे त्या संदर्भातल्या सुनावणी आणि त्याला चॅलेंज हे सुरू राहील। त्याविषयीच्या सुनावण्या या होतील, परंतु त्यासाठी निवडणुका थांबवण्याचं काही कारण नाहीये। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने एक प्रकारे स्थगितीचा ब्रेक लागला होता असं जे म्हटलं जात होतं, तर त्यावर आता सध्या जी माहिती मिळते आणि ज्या प्रकारे न्यायालयाने आताच्या सुनावणीमध्ये आदेश दिलेत त्यानुसार आता या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्टेटस को हा कुठल्याही प्रकारे राज्य सरकारवर किंवा राज्य निवडणूक आयोगावर नसेल। निवडणुका या घेतल्या जातील, निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू कराव्यात, त्याला हिरवा कंदील हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की आम्हाला काही विशिष्ट कारण दिसत नाही कोणत्याही प्रकारे या निवडणुका थांबवण्याच्या। त्यामुळे ओबीसी कम्युनिटीजना जे 2022च्या आधीचं जे रिझर्वेशन दिलं गेलेलं होतं तर त्यानुसार त्यांच्या निवडणुका पुढे सुरू राहतील आणि साधारणपणे 4 आठवड्यामध्ये तुम्ही निवडणुका नोटिफाय करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलेलं आहे की बाकीच्या सर्व मुद्दे आहेत म्हणजे ओबीसीच्या रिझर्वेशनचे असतील, त्यानंतर मग तुम्ही जुन्या कायद्याने घ्यायच्या, जुन्या प्रभाग रचनेनुसार घ्यायच्या की नव्या प्रभाग रचनेनुसार घ्यायच्या, तर या सर्व मुद्द्यांवरती नंतर सुनावणी सुरू राहील। हे असे अनेक प्रश्न, असे अनेक कायदेशीर प्रश्न हे प्रलंबित असतात, परंतु त्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल